came to the clinics thereafter. Now we will be dealing with certain applications that are required to made regularly in day-to-day practice in civil court as well as family court. मला मागच्या वेळेस असं सांगायचं होतं की तुम्ही काही गोष्टी मराठीत सांगा ज्या आम्हाला जास्ती पटकन भावतात. इंग्लिश मधनं सांगितलं तर त्याबरोबर मराठीतनं पण सांगा. म्हणून मी काही गोष्टी मराठीतनं पण सांगावी आणि इंग्लिश मधनं पण सांगावी. कारण भाषा ही कम्युनिकेशनसाठी आहे, समजण्यासाठी आहे. त्याचा वापर आहे तर इंग्लिश किंवा मराठी यात काही फरक पडत नाही. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं मी तुम्हाला ऍप्लिकेशन देताना सुद्धा we had dealt with some applications. त्याच्यातलं one of the application was custody. The custody is when you make an application for custody, there must be prayer in your petition unless until there is a prayer in your petition, main petition or part of the claim for permanent custody of the child. Whether you can make an application for interim custody. Normally the rule is that whatever cannot be granted finally cannot be granted at the interim stage. So if at all you are not seeking permanent injunction, you cannot seek interim injunction. Simple rule. But without seeking permanent custody, whether you can seek temporary release in respect of the child, the answer is yes. So even though that is not the part of final decree that you are seeking or final prayer that you are making, you can still seek interim orders pertaining to custody or visiting rights, and this is an exception to the rule that whatever cannot be granted finally cannot be granted at the interim stage. So this is obviously under section 26 of Hindu Marriage Act that the application can be made. आता अनेक वेळा अशी ऍप्लिकेशन्स आपण करतो की ऍप्लिकेशन करून आपल्याला अनेक लोक परमनंट इंटरन कस्टडी मागतात. माझ्या 41 वर्षाच्या वकिलीच्या प्रॅक्टिसमध्ये मी एकदाही इंटेरियम कस्टडी म्हणजे बालिंग एकाच मॅटरमध्ये मी पाहिलेली त्याच्यात इंटेरियम कस्टडी वॉज गिव्हन टू द फादर. म्हणजे सगळ्याच ठिकाणी आईलाच कस्टडी द्यायला पाहिजे असा कायदा नाहीये आणि वडिलांना कस्टडी देता कामा नये असा पण कायदा नाहीये. परंतु ज्या आई किंवा वडिलांकडे कस्टडी असते त्याच्याकडनं काढून इंटेरियम स्टेजला तुम्हाला कस्टडी दुसऱ्या आई किंवा वडिलांकडे देता येणार नाही असं नॉर्मली गेल्या 41 वर्षाचा माझा अनुभव आहे. तुम्ही जरी मागितली अनलेस अंटिल देयर इज एक्सेप्शनल केस. आणि माझ्या एका केसमध्ये मी वडिलांना कस्टडी इंटेरियम स्टेजला आईकडनं घेऊन दिली. त्या केसमध्ये द मदर वॉज टर्मिनली इल, त्यामुळे कोर्टाने तिला त्या मुलाचं काही करता येणं त्या आईला शक्यही नव्हतं. अशा परिस्थितीत मला ती कस्टडी मिळाली. पण गेल्या 41 वर्षातली एकमेव केस त्याच्यामध्ये एक एक्सेप्शनल सर्कमस्टन्स होते. पण अदरवाईज टेम्पररी कस्टडी कधी तुम्हाला मिळत नाही. या आईकडनं काढून वडिलांकडे किंवा वडिलांकडनं काढून आईकडे, वडिलांकडून काढून आईकडे मिळेल. कारण कायदाच असा आहे की त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या खालच्या मूल जर असेल तर त्याची कस्टडी नॉर्मली आईकडे असायला पाहिजे. 5 वर्षाच्या पुढच्या मुलाची कस्टडी याचा अर्थ ऑटोमॅटिकली वडिलांकडे जायचा असाही त्याचा अर्थ नाही. त्यामुळे मग डिपेंड सगळ्या सर्कमस्टन्सेसवर आहे. चाइल्ड इंटरव्ह्यू घ्यावा नाही घ्यावा या सगळ्या गोष्टींवर आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज हे कस्टडीच्या ऑर्डर्स होतात, त्याच्यामध्ये याच्या पण ऑर्डर्स होतात, व्हिजिटिंग राईट्सच्या ऑर्डर्स होतात. आणि त्या व्हिजिटिंग राईट्सच्या ऑर्डर्स इम्प्लिमेंट कशा करायच्या दिस इज द बिगेस्ट क्वेश्चन. आणि जसं आपण मेंटेनन्सचं ऑर्डर होते पण ती इम्प्लिमेंट कशी करायची, त्याच्यात रिकव्हरी कशी करायची इज द बिगेस्ट इश्यू. तसाच हा प्रकार असतो की ते इम्प्लिमेंट कशा करायचे. त्याच्यानंतर सारखे प्रति अर्ज येतात की कंटेम्प्ट झाला आणि ऑर्डर्स आर नॉट फॉलोड प्रॉपरली. मग ऑर्डर्स 39(11) च्या खाली द डिफेन्स शुड बी स्टॉक ऑफ सो ऑन अँड सो फोर्थ. आता ह्याच्यात एक लेटेस्ट एक सुप्रीम कोर्टचं 19/9/24 सालचं एक जजमेंट आता लेटेस्ट एक आलंय. याच्यामध्ये फॉर द पर्पज ऑफ इम्प्लिमेंटिंग द इंटेरियम ऑर्डर पास बाय द कोर्ट. याच्यामध्ये कसं असतं अनेक ठिकाणी अर्ज केला जातो की पोलीस एड द्या आम्हाला. पोलीस एड द्या म्हणजे हे ऑर्डर इम्प्लिमेंट करण्यासाठी पोलीस एड द्या. आता पोलीस एड देणं हे कितपत योग्य त्याच्यामध्ये अयोग्य हा सगळा खूप मोठा भाग आहे. जर तुम्ही बघायला गेलं ती ज्युएनल कोर्ट जे आहे JMFC ज्युएनल कोर्ट ज्याच्या पुढे आपण माहिती चालवतो तिथे इव्हन जज हा सुद्धा कोर्ट घालून बसत नाही. कारण त्या मुलांना त्या ठिकाणी भीती वाटू नये, कोर्टासारखं वातावरण असू नये. मी त्यांच्या पुढे मॅटर्स चालवली आहे ज्युएनल जस्टिस कोर्टापुढे. तर त्यांच्या पुढे तिथे जज होते त्यावेळेस मला आठवतं अजून 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्या जज कोर्टकडे बाउलमध्ये चॉकलेट्स ठेवले. तर प्रत्येक मूल ज्युएनल आलं, ज्युएनल म्हणजे बालवण येणार, त्याच्या पुढे आलं तर जवळ घ्यायचं, पाठीवर हात ठेवायचा ते जज आणि त्याच्या हातात एक चॉकलेट द्यायचा आणि जाम घ्यायचा.
आणि कोट न घालता बसणं ही त्याच्यात एक प्रथा आहे. तर त्यामुळे कोट न घालता ते तिथे बसतात, कारण मुलांच्या मनावर अशा प्रकारचे कुठलेतरी वाईट परिणाम होऊ नये, ते घाबरून जाऊ नये म्हणून ही या ठिकाणी ज्युडिशियल कोर्टापुढे अशी केस रादर प्रथा आहे. तसंच आपण जर एखादी याची कस्टडीची मॅटर, व्हिजिटिंग राईटची मॅटर आहे, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की पोलिसांच्या एडनी आम्हाला ते द्या. तर पोलिसांच्या एडनी आम्हाला द्या हे करण्यामध्ये पोलिसांचा फोर्स वापरून हे कधी करता येईल का इम्प्लिमेंट, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग पोलीस जाणार त्या ठिकाणी, ते मुलांना काहीतरी करणार, जे कोर्ट करू शकत नाही, जे काउन्सिलर करू शकत नाही, ते पोलीस काम करू शकते का, आहे दुसरा महत्वाचा भाग. मग पोलीस जाऊन सुद्धा त्या ठिकाणी काय होत नसेल तर काय करायचं, हे सगळेच प्रश्न त्याच्यामध्ये. आता हे जे मी तुम्हाला 19/9/2024 जजमेंट सांगतो त्याच्यामध्ये सौरभ सेठी वर्सेस निकिता धीर अशी जे मी तुम्हाला ते जजमेंट शेअर करतो, अतिशय छोटं 1 पेज जजमेंट आहे, पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की पॅरालिगल व्हॉलंटियर ची मदत घ्यावी. मग पॅरालिगल व्हॉलंटियर म्हणजे कोण, तर त्यांनी सांगितलं की डिस्ट्रिक्ट लीगल एड कमिटी जी आहे त्यांचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी त्यांनी कुठला तरी व्यक्ती प्रोव्हाइड करावी, बी मेल और फिमेल, आणि त्या पॅरालिगल व्हॉलंटियरनी सुपरवाइज करावं किंवा हे इम्प्लिमेंट ऑर्डर करण्याची ऑर्डर करावी. तर ही मला वाटतं की अत्यंत योग्य स्टेप आहे. इन्स्टेड ऑफ पोलीस हेल्प, पॅरालिगल व्हॉलंटियर ही कल्पना सुप्रीम कोर्टने पहिल्यांदा मांडताना मला दिसते. तर त्याचा उपयोग करून जर अशी आपण ऍप्लिकेशन केली तर तशी त्या सुप्रीम कोर्टच्या या ऑर्डरचा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि कोर्टाला विनंती केली, तशा प्रकारच्या ऑर्डर्स for the purpose of implementing the order, interim custody orders or interim visiting rights can be made असं माझं म्हणणं आहे. म्हणून जेव्हा आपण आज ऍप्लिकेशन्स करायचं म्हणतो, त्या ऍप्लिकेशन मधला हा वन ऑफ द ऍप्लिकेशन असू शकतं की ऑर्डर झालेली त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, ते इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी पॅरालिगल व्हॉलंटियरची अपॉइंटमेंट करण्यात यावी. आणि त्या ठिकाणी या जजमेंटचा किंवा ऑर्डरचा दाखला तुम्हाला देता येईल. आता कस्टडी आणि इंटरव्यू कस्टडीमेंट कधी कधी काय होतं, कस्टडीच्या ऑर्डर्स मध्ये कंटेम्प्टचं पिटिशन केलं जातं. आता कंटेम्प्ट मध्ये सुद्धा अनेक वेळा कंटेम्प्टचा एक तुम्हाला कायदा माहिती आहे सगळ्यांना, पण परत एकदा मी तुम्हाला सांगतो कंटेम्प्टचा कायदा काय आहे. ज्या कायदे कोर्टामध्ये तुम्ही ऑर्डर घेता, द कोर्ट विच पासेस द ऑर्डर अँड इफ द ऑर्डर इज डिसओबेड, त्याच्यामध्ये दोन गोष्टी. फर्स्ट इज द ऑर्डर मस्ट बी विलफुली डिसओबेड. If the order is willfully disobeyed, then it amounts to contempt. म्हणजे साधी गोष्ट आहे, माझ्या केसमध्ये घडलं की मी भिंत पाडत होतो, मी म्हणजे माझा क्लायंट भिंत पाडत होता आणि त्यांनी जाऊन इंजंक्शन दिलं की भिंत पाडत. आता ते इंजंक्शन दिलं आम्हाला माहिती आहे ती भिंत आम्ही 4 तासात पाडून टाकली. संध्याकाळी जेव्हा आमच्याकडे ऑर्डर आली तेव्हा ती भिंत पाडू नका असं जेव्हा होतं तेव्हा ती भिंत पडलेली होती. तर याच्यात बिलकुल डिफॉल्ट होत नाही, बिलकुल कंटेम्प्ट होत नाही. याचं कारण म्हणजे आम्हाला आय वॉज नॉट अवेअर, मला अशी कोर्टाने माझ्यावर ऑर्डर केली मला माहितीच नव्हतं. सो विलफुल डिसओबिडियन्स हा त्याच्यात कॉन्टेम्प्टेड भाग आहे. मग विलफुल डिसओबिडियन्स असला तर तो तसा कोर्टाच्या पुढे आणायला पाहिजे. मग कोर्टापुढे तुम्ही कोर्टाचे निदर्शनं सांगता की हा विलफुल डिसओबिडियन्स आहे म्हणून कंटेम्प्ट हे कंटेम्प्चुअस आहे. सो कंटेम्प्ट ऍक्शन शुड बी टेकन अगेन्स्ट हिम. आता हे जे कोर्ट आहे, या कोर्टामध्ये तुम्ही नॉर्मली, मी सिव्हिल कोर्टाबद्दल बोलतो, मी क्रिमिनल कोर्टाबद्दल बोलत नाही. सिव्हिल कोर्टामध्ये किंवा फॅमिली कोर्टमध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं कंटेंटचं ऍप्लिकेशन करता तर तो कंटेंटचं ऍप्लिकेशनचं पुढे काय कसं प्रोसिजर आहे ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट ऑफ 1971 मध्ये दिलेले. 71 सालचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट. त्यात काय दिले तर न्यायाधीशांनी त्याची एन्क्वायरी करायची, तर जस्ट टू मेक एन एन्क्वायरी इनटू द मॅटर. ॲलिज कंटेम्प्ट जो आहे त्याच्यामध्ये करायची. ही एन्क्वायरी 1 वर्षाच्या पूर्ण करायची आणि ही एन्क्वायरी हे कंटेम्प्टचं ऍप्लिकेशन हे 1 वर्षाच्यात करायचं, त्याची एन्क्वायरी कंप्लीट करायची आणि ती एन्क्वायरी करून माझ्या मते या ठिकाणी कंटेम्प्ट झाला आहे किंवा नाही झाला अशा प्रकारचा रिपोर्ट हायकोर्टाला पाठवायचा आणि हायकोर्टाला पाठवल्यानंतर हायकोर्ट त्याच्यावरती कारवाई करतं, मग ते इश्यू नोटीस करतं किंवा नाही पण करणार आणि मग ते त्या ठिकाणी कंटेम्प्टचं कॉग्निझन्स घेतलं जातं. म्हणजे तुम्ही जेव्हा या सिव्हिल कोर्टात कंटेम्प्टसाठी करतात त्याचा हा असा सगळा प्रवास आहे. तो प्रवास पूर्ण व्हायला माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे 1.5, 2, 3 वर्ष लागतात प्रवास हा पूर्ण व्हायला. आणि कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हेच कंटेम्प्टसाठी पनिश करू शकतात, हा कायदा आहे. फक्त हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हेच कंटेम्प्टसाठी पनिश म्हणून करू शकतात आणि म्हणूनच त्यांना कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणतात. कोर्ट ऑफ रेकॉर्ड त्यांना म्हणतात त्याचं कारण म्हणजे बोथ दीज कोर्ट्स कॅन पनिश
असं जर तुम्ही कंटेंटसाठी जात असाल तर कंटेंटमुळे त्याचा असा सगळा जो प्रवास आहे हा सगळा लांबूनचा प्रवास आहे. तर त्या प्रवासाने निघायचे की नाही, त्याचा उपयोग किती होतो, तो तुमचं मेन मॅटर चालून जातं आणि ते कंटेंट बाजूलाच राहतं. तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन्स करून कोर्टाचा आपला सगळ्यांचाच वेळ वाया घालवायचा का, हा एक भाग आहे. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल की मग प्रोव्हिजन कशाला केली, प्रोव्हिजन जर केली असेल तर आम्हाला ते करता यायला पाहिजे, आम्हाला कोर्टात जायला पाहिजे, कोर्टाचं आपण त्यांनी जर केले असेल तर मला करता यायला पाहिजे असं. तर हा सगळा चॉईसचा भाग आहे, पण अनुभव हे खूप महत्वाचे असतात आणि प्रॅक्टिकल अप्रोच हा सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणून कंटेम्प्टचं ऍप्लिकेशन करण्यापेक्षा ऑर्डर 39 रूल 11च्या खालचं जे परत त्याच गोष्टीसाठी की विलफुल डिसओबिडियन्स ऑफ द ऑर्डर ऑफ द कोर्ट हे जर असं करता असेल तर युअर डिफेन्स कॅन बी स्टॉप ऑफ. जर तुम्ही डिफेंडंट असाल तर डिफेंडंटचा डिफेन्स कॅन बी स्टॉप ऑफ आणि जर प्लेंटिफ असाल तर प्लेंट कॅन बी डिसमिस्ड, युअर प्लेंट सूट कॅन बी डिसमिस्ड. असे जर तिथे प्रोव्हिजन आहे तर त्याचा उपयोग करा. त्याचा उपयोग हा जास्त इफेक्टिव्ह होतो इन्स्टेड ऑफ मेकिंग कंटेम्प्ट ऍप्लिकेशन. सो अनेक कंटेम्प्ट ऍप्लिकेशन्स होताना दिसतात, त्याच्याबद्दल हा एक माझा प्रॅक्टिकल सल्ला आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वेगवेगळी जी ऍप्लिकेशन्स आपल्याला सीपीसी आहे, पहिलं त्याच्यातलं अर्लिएस्ट जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे साधा ऍप्लिकेशन ऑर्डर 5/20 शाखांची जे आपण ऍप्लिकेशन्स करतो की रिइश्यू ऑफ समन्स. आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं असं तुमची भाषा दिसली पाहिजे, कायदा समजून घेऊन तुम्ही ऍप्लिकेशन केली पाहिजे, त्यात काय म्हटले ते बघितलं पाहिजे आणि मगच ऍप्लिकेशन मध्ये कंटेंट्स तसे आले पाहिजे. ते जर आले नसले तर त्याचा तसा काही उपयोग होत नाही. परंतु तशा प्रकारचे तुम्ही नीट सगळ्याच्या ऍप्लिकेशनचा फक्त अभ्यास करा. कोर्टात येणाऱ्या तुमच्या ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्ही करता ती ऍप्लिकेशन्स ते तुम्हाला माहिती असतात, पण समोरची व्यक्ती जी समोरची पार्टी जी आहे ती जी ऍप्लिकेशन्स करतात त्याचा अभ्यास करा. अभ्यास म्हणून अभ्यास करा की ती बरोबर आहे का, त्याच्यात काहीतरी राहिलंय आणि बरोबर असेल तर उत्तमच आहे, नाही असेल तर काय राहिलंय याचा तुम्ही नीट अभ्यास करणं ऍज अ यंग लॉयर अपेक्षित आहे असं माझं म्हणणं. आता ऑर्डर रूल 5/20 शाखांची 2-3 ऍप्लिकेशन्स असतात. एक म्हणजे पेपर पब्लिकेशन्स असतात. आता पेपर पब्लिकेशन त्याच्यासाठी बेसिकली रिइश्यू ऑफ समन्स तर सुद्धा साधं ऍप्लिकेशन नीट लिहिता आलं पाहिजे की त्या ठिकाणी माझं बेली केला होता परंतु दरवाजाला कुलूप असल्यामुळे न बजावता परत आलेला आहे समन्स, सबब त्याच्यावरती समन्स बजावण्याची ऑर्डर करण्यात आली. आता असं आहे की ती जी प्रेयर आहे ती प्रेयर सुद्धा महत्वाची आहे. समन्स मे काइंडली बी डायरेक्टेड टू बी रिइश्यूड. सी डायरेक्टेड टू बी रिइश्यूड आहे कारण ही डायरेक्शन कोर्टाच्या स्टाफला आहे की यू आर हिअर बाय डायरेक्टेड टू रिइश्यू समन्स. सो ही डायरेक्टेड टू बी रिइश्यूड टू द डिफेंडंट ही किंवा रिस्पॉन्डंट ही जी एक वाक्यरचना आहे ही खूप महत्वाची आहे आणि हे हिअर कम्स ड्राफ्टिंग त्याचं स्किल या ठिकाणी आहे. सो प्रत्येक ठिकाणी असं नसतं की अशा प्रकारे डायरेक्शन स्टाफला देण्याची ही डायरेक्शन म्हणून त्याप्रमाणे तसं ते त्या ठिकाणी यायला पाहिजे. ऑर्डर 5/20 खालचा दुसरा एक ऍप्लिकेशन असतो तो आपला म्हणजे डकून बजावणी मराठीत आपण म्हणतो. बाय अफिक्सिंग कॉपी ऑफ द समन्स ऍट द कॉन्स्पिक्युअस प्लेस ऑफ द रेसिडेन्स ऑफ द रिस्पॉन्डंट ऑर ऍट हिज बिझनेस प्लेस असं असतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी 3 वेळा समन्स गेलेलं होतं आणि ते 3 वेळा समन्स न बजावता परत आलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वर्णन पाहिजे की द डिफेंडंट रिसाइड्स ऍट द ऍड्रेस मेन्शन्ड इन द प्लेंट. हे त्याच्यामध्ये पाहिजे, तो तिथेच राहतोय, त्यांनी पत्ता बदललेला नाहीये आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये प्रयोग करू शकता की ही इज अवॉइडिंग सर्व्हिस ऑफ समन्स हे त्याच्यात पाहिजे. तो तिथेच राहतो हे पाहिजे, ही इज अवॉइडिंग सर्व्हिस ऑफ समन्स हे पाहिजे and therefore it is necessary that the provisions of order 5/20 should be invoked and summons should be directed to be served on him by affixing the copy thereof, so on and so forth. So this is important. So बारीक applications करताना सुद्धा कोर्टामध्ये त्याची वाक्यरचना, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स आणि त्याच्यातल्या प्रेयर्स या सगळ्या महत्त्वाच्या असतात. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा एक ऍप्लिकेशन होतो म्हणजे ऍप्लिकेशन फॉर स्टे ऑफ अ सूट अंडर सेक्शन 10 ऑफ सीपीसी. त्याच्यामध्ये 2 पार्टीज आहेत आणि दोन्ही पार्टीच्या मध्ये दुसरा एक दावा परत आला तर त्याचं मॅटर डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इन इश्यू इन द प्रिव्हियसली इन्स्टिट्यूटेड सूट मस्ट बी डायरेक्टली अँड सबस्टॅन्शियली इश्यूड इन द सबसिक्वेंटली इन्स्टिट्यूटेड सूट, meaning thereby the subject matter of both the suits must be the same. If that is the case, then in that case the subsequent suit is required to be stayed अंडर सेक्शन 10. सो दुसरा जो दावा आहे तो स्टे करायचा. मग कधीपर्यंत तो स्टे करायचा? स्टे एक लक्षात ठेवा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टे अँड इंजंक्शन? द डिफरन्स बिटवीन स्टे अँड इंजंक्शन इज दॅट इंजंक्शन मे बी टेम्पररी और इट मे बी परमनंट. पण स्टे आला की स्टे इज ऑलवेज टेम्पररी.
ते काय लक्षात ठेवा, स्टे ऑफ अ सूट हा म्हणजे आधीचा डिसाइड होस्तवर दुसरा स्टे. स्टे आणि सस्पेन्शन या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, या टेम्पररी असतात. कुठलाही स्टे आणि कुठली सस्पेन्शनची ऑर्डर ही टेम्पररी असते. इट हॅज टू एंड ऍट सम पॉइंट ऑफ टाइम. पण इंजंक्शन हे परमनंट असू शकतं, टेम्पररी पण असू शकतं. सो स्टे ऑफ अ सूट, तो दुसरा जो सूट आहे तो अंडर सेक्शन 10 स्टे करायचा, कुठपर्यंत स्टे करायचा, जो पहिल्या दाव्याचा निकाल लागत नाही तो पहिल्या दाव्याचा निकाल लागला की हा स्टे आपोआप सपोर्टात येतो. मग याचं काय होतं दुसऱ्या दाव्याचं? दुसऱ्या दाव्याचं कन्व्हर्जन होतं रेज्युडी काढण्यामध्ये. कारण पहिल्या दाव्याचा निकाल लागलाय, मग दुसऱ्या दाव्याच्या निकालामध्ये दुसऱ्या दाव्यामध्ये तोच विषय आहे. तोच विषय असला तर दुसरा दावा चालवण्याचं कारण नाही, कारण रेज्युडी काय आहे, आधीच्या कोर्टाने निकाल दिला याच पॉइंटवर. आता परत कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यू येऊ शकत नाही किंवा दुसरा व्ह्यू येऊ शकत नाही. सो दुसरा मॅटर स्टे करा, म्हणजे सेक्शन 11 ऑफ सीपीसी ऍप्लिकेबल होतो. सेक्शन 10 पहिल्यानंतर त्याला दुसरा 11 होतो आणि त्यामुळे तुम्हाला सेक्शन 11चा खर्च त्या ठिकाणी इन्व्होक करता येतो. आता सेक्शन 10च्या नंतर सेक्शन 11चं ऍप्लिकेशन कधी कधी करण्याच्या वेळी त्यावेळेस ऍप्लिकेशन करताना अनेक वेळा आपण नुसतं म्हणतो की या दोघे पार्टीजमध्ये असा या ठिकाणी सूट चाललेला आहे. नुसतं जेवढं म्हणून चालणार नाही, तर त्या दाव्याची सर्टिफाईड कॉपी ऑब्टेन केली पाहिजे. प्लेनची सर्टिफाईड कॉपी ऑब्टेन केली पाहिजे आणि ती सर्टिफाईड कॉपी या ऍप्लिकेशनला जोडली पाहिजे. सेक्शन 11च्या खाली तुम्ही जेव्हा रेग्युलेटरचं ऍप्लिकेशन करतो तेव्हा अनेक वकील हे करताना दिसत नाही. नुसतंच ते म्हणतात आधीच्या दाव्यात हे असं म्हणले, आत्ताच्या दाव्यात असं म्हणले, सबब सेक्शन 11च्या खाली रेज्युडी काढ आहे, दिस हॅज बीन ऑलरेडी डिसाइडेड. पण हाऊ दिस हॅज बीन ऑलरेडी डिसाइडेड? आधीच्या दाव्यातली पूर्णपणे सर्टिफाईड कॉपी ऑफ द जजमेंट अँड ऑर्डर अँड डिग्री या सगळ्या गोष्टी या नवीन तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करता त्याला लावल्या पाहिजे. आणि त्यानंतरच ज्या आताच्या कोर्टाला कळणार आहे की काय त्याच्यात पूर्वीचा दावा होता आणि आताचा काय, ते कळल्याशिवाय तुमचा ऑर्डर सेक्शन 11चा ऍप्लिकेशन हा मेरिटवर डिसाइड होणार नाही. आता त्याच्यानंतर जो येतो की ऍप्लिकेशन फॉर इश्युअन्स ऑफ अरेस्ट वॉरंट. सेक्शन 55च्या खाली ऑफ सीपीसी अरेस्ट वॉरंट आपण दाखल करतो, इश्युअन्स करतो. अरेस्ट वॉरंट केव्हा करायचं की जेव्हा तुम्ही एक्झिक्युशन ऑफ ऑर्डर और एक्झिक्युशन ऑफ डिग्री जेव्हा करत असता तेव्हा सगळ्या गोष्टी करून पूर्ण झाल्या आणि काहीच करून ती डिग्री ओबे होत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही यू कॅन मेक एन ऍप्लिकेशन फॉर अरेस्ट ऑफ द जजमेंट डेट. तर ती अरेस्ट जी होते त्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात लक्षात ठेवा की ती अरेस्ट होताना पहिल्यांदा शो कॉज नोटीस ही दिलीच पाहिजे. हा काय आहे, सो शो कॉज नोटीस कोर्टाने त्याला दिली पाहिजे दॅट ॲज टू वाय यू शुड नॉट बी अरेस्टेड. त्याला an opportunity of being heard must be given. The opportunity of being heard त्याला दिल्यानंतर if the court is convinced that this is willful disobedience of the order of the court, then the court may send him to civil imprisonment. Now this is civil imprisonment mind. As civil imprisonment चा uniqueness असा आहे की the person making an application for arrest has to make payment of subsistence allowance. तो subsistence allowance मी ज्या वेळेस जेव्हा केली होती ते 4-5 वर्षापूर्वी 60 रुपये पर डे होता. सो 60 रुपीज पर डे, जर मला एक महिना त्याला आर पाठवायचा असेल तर 60 रुपये पर डे प्रमाणे मला सबस्क्रिप्शन अलाउन्स 1000 कडे भरायचा आणि नंतर त्याची पावती कोर्टाकडे द्यायची, मगच ते अरेस्ट वॉरंट इम्प्लिमेंट होतं. तर त्याला खाण्यापिण्याचा खर्च जो आहे हा जो ऍप्लिकेशन करतो त्याला करायचा असतो. तो शो कॉज नोटीस निघणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती अरेस्ट वॉरंट काढून ती त्याला अरेस्ट केली जाते. आता अनेक वेळा ते जाऊन तो आला तर आल्यानंतर अनेक लोकांची किंवा अनेक वकिलांची अशी पण एक धारणा असते की तो जाऊन आला म्हणजे ते डिग्रीची जी काही अमाऊंट देणं आहे किंवा ते डिग्रीची काही मला उभे करायला पाहिजे त्याच्यापासून माझी सुटका झाली. तर तसं नाही. सो there are judgment which say that even though you have undergone arrest, liability to pay or liability or responsibility to obey the degree, obey the order is not extinguished. It still continues. सो आज जाऊन येण्याने काही फायदा होतो का? फायदा होत नाही, तुमची लायबिलिटी कंटिन्यू राहते. सो अशा प्रकारचं हे लीगल जे बेसिकली प्रोव्हिजन्स आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्यात दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे की इफ अ डिग्री इज डिसओबेड then the person can be arrested. There is no doubt about it. But once you have been arrested, you cannot be arrested for the second time for the same degree. सो सेकंड टाइमला तुम्हाला त्या डिग्री करता डिसोबिडियन्स म्हणून करता येते कारण ऑलरेडी हॅज अंडरगॉन अरेस्ट इम्प्रिझनमेंट फॉर दॅट. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. देयर इज अ जजमेंट ऑफ बॉम्बे हाय कोर्ट जस्टिस जहागीरदार, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले ते बिकॉज देयर इज अ ऑर्डर ऑफ
injunction, interim injunction, that you are restrained from doing this particular act, and you have committed default, willful default you have committed, so you will be put behind the bars. Subsequently he comes out of the jail, and then again he commits that particular act and commits default of the court. Then in that case there is judgment of the Bombay Court Justice Jagedar, which says that if this is a continuing willful default, then in that case he can be put to under prison even for the second time. Because the continuing is माझ्या जे ऑर्डर केली त्या ऑर्डरचा हा डिसोबिडियन्स कंटिन्यूअस करतोय, which is not a done thing. पण मनी रिकव्हरी सुटे 10 लाखाची मनी रिकव्हरी, त्याच्यासाठी मी पैसे नाही दिले, माझ्याकडे काही प्रॉपर्टी नाही, मी आत गेलो बाहेर आलो, परत मला त्या 10 लाखासाठी परत आत टाकता येणार. पण कंटिन्यूइंग डिफॉल्ट जर असेल तर टाकता येईल असं बॉम्बे कोर्टचं जजमेंट आहे. पण त्याच्यातल्या फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस या प्रत्येक केसला लागू केलं असं नाही. तुमच्या फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस बघून तशा प्रकारचा सेकंड अरेस्टसाठी तुम्ही ऍप्लिकेशन करायला पाहिजे. नंतरचं एक ऍप्लिकेशन आपण करतो ते म्हणजे ऍप्लिकेशन फॉर ऍडिशन, डिलिशन अँड ट्रान्सपोजिशन ऑफ पार्टीज. मी ते तुम्हाला मागच्या वेळेस सगळं सांगितलेलं आहे की ट्रान्सपोजिशन ऑफ पार्टीज म्हणजे काय, तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पुण्यात दाखल करता येतं का, PIL आपण म्हणतो. सेक्शन 91-92 च्या खाली तुम्ही इथे विथ द लीव ऑफ द कोर्ट इव्हन रिप्रेझेंटेटिव्ह सूट दाखल करू शकता. आणि रिप्रेझेंटेटिव्ह सूटच्या मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये जाहीर नोटीस दिली जाते. कोर्ट जाहीर नोटीस देतो की फॉर एक्झाम्पल अजित कुलकर्णीने असा दावा लावलेला आहे, त्याच्यामध्ये असा मुख्य मुद्दा आहे, तर ज्या कोणाला लिटिगेशन मध्ये लिटिगेट करायचंय, पार्टिसिपेट करायचंय, त्यांनी येऊन माझ्यासमोर अर्ज करा. मग काही लोक अजित कुलकर्णीशी सहमत असतील म्हणून ते प्रिंटिंग बनते, आणि काही लोक अजित कुलकर्णीच्या विरोधात हे चुकीचं आहे, नदी पात्राचा रस्ता झालाच पाहिजे फॉर एक्झाम्पल, तर चुकीचं म्हणल्यानंतर ते डिपेंडंट म्हणून जाते. सो हे अशा प्रकारचे प्लेंटिफ आणि डिपेंडंट कॅटेगरी जॉईन करू शकतात. आणि ते झाल्यानंतर सुद्धा मी दावा दाखल करताना 10 लोकांना डिपेंडंट केले. दावा दाखल करताना मी 10 लोकांच्या विरुद्ध डिपेंडंट, त्याच्यातले 9-10 नंबरचे जे प्रतिवादी आहेत, उदाहरण म्हणून सांगतो, तर त्या प्रतिवादींना म्हणते की अजित कुलकर्णी म्हणतात ते बरोबर आहे, आमचा त्याला विरोधच नाही. ते मे मेक एन ऍप्लिकेशन टू द कोर्ट सेइंग दॅट आम्ही 9 आणि 10 हे प्रतिवादी केलेले आहेत दाव्यामध्ये, आम्हाला वादी व्हायचंय, तर आम्हाला तशी परवानगी द्या. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इज कॉल्ड एज ट्रान्सपोजिशन ऑफ पार्टीज. rather this thing transposition of parties. So transposition can be done. This can be even done in an appeal. Partition चा सूट आहे, 3 भावांनी लावला, 6 भावांच्या विरुद्ध लावला, एकूण 9 पार्टी, 3 भावांनी त्यांच्या विरुद्ध केलं म्हणून अपील दाखल केलं. अपील दाखल करताना त्यांच्या डिग्री झाला, तर डिग्री डिपेंडंट नंबर 2 आणि 3 नी अपीलात गेले, तर ते दोघंच पाहू गेले. सगळ्या लोकांना पार्टी केलं पाहिजे हा एक कायदा आहे, म्हणून त्याच्यात 9च्या 9 पार्टी झाली. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगू कोर्टाला, कोर्टाला सांगू शकता that you have been made respondent, we have nothing against the appellant, we would like to join as appellants. त्या ठिकाणी सुद्धा ट्रान्सपोजिशन ऑफ पार्टीज इज परमिसिबल. सो मूळ दाव्यामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि अपिलामध्ये पण होऊ शकतं. तशा प्रकारचे ऍप्लिकेशन्स करायला लागतात, त्या ऍप्लिकेशन मध्ये हे सगळं द्यायला लागतं, आणि कसं काय आहे हे तुम्ही त्या ठिकाणी जर कोर्टाला कन्व्हिन्स केलं, रिपोर्ट इज कन्व्हिन्स, तशा प्रकारची ऑर्डर होऊ शकते. आता हे नंतरचं आहे ऍप्लिकेशन, तो म्हणजे ऍप्लिकेशन फॉर अमेंडमेंट, ऑर्डर 6/17. आता ऍप्लिकेशन फॉर अमेंडमेंटच्या वेळेस 2-3 गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवा. जेव्हा आपण दावा दाखल करतो, when we institute a suit, there is a cause of action and we have to mention a cause of action. And while mentioning cause of action, I have already explained what is cause of action. Supreme Court says that cause of action is bundle of essential material facts. Essential material facts चा सगळा एकूण विचारात घेता whatever is there, that constitutes the cause of action. There cause of action. मल्टिपल कॉज ऑफ ऍक्शन असली तर त्याला सुरुवातीचं जर पहिलं जे कॉज ऑफ ऍक्शन आहे तेव्हापासून लिमिटेशन चालू होतं. मल्टिपल कॉज ऑफ ऍक्शन कॅन बी क्लब टुगेदर, ऑल दिस थिंग्स यू हॅव सीन. तर हा जो अमेंडमेंटचा ऍप्लिकेशन आहे, त्या अमेंडमेंटचा ऍप्लिकेशन हा तुम्हाला कॉज ऑफ ऍक्शन, तुमचा दावा दाखल करण्याच्या आधीच्या ज्या काही मॅटर्स आहेत, काही इन्स्टन्सेस आहेत, त्याच्याबद्दल करता येतो का, हा महत्वाचा प्रश्न. तर त्याचं उत्तर ढोबळमानाने नाहीये. ढोबळमानाने असं का म्हणतो मी नाही, कारण तुम्हाला आधी जर माहिती होतं या सगळ्या गोष्टी, तर तुमच्या मूळ दाव्यातच का नाही. तुम्ही रिटर्न स्टेटमेंट दाखल केलं,
त्यावेळेस तुमच्या मूळ रिटर्न स्टेटमेंट नाहीये, म्हणजे ते सगळं आफ्टर थॉट. तर आफ्टर थॉट आहे तुम्ही नंतर सुचलेल्या गोष्टी यू आर ट्राइंग टू इन्सर्ट दोज अँड अमेंड युअर ओन मॅटर. दॅट इज नॉट परमिसिबल ॲट ऑल. Then if at all a particular piece of evidence was not available with you at that time, but subsequently it is revealed that this has been done, जे अशा कागदपत्र ते मला नंतर मिळाले, then in that case as an exception you can make an application, even though this relates back to that particular era, this is relevant, this was not available when I instituted the suit, but subsequently now it is available, I may be permitted to amend it, because unless until you amend it, unless until you incorporate that as an amendment, you will not be able to read that evidence in the court. So without reading the evidence येणार नाही, पण एव्हिडन्स मला द्यायचा म्हणून मला ते अमेंडमेंट करता येईल. परंतु नॉर्मली कॉज ऑफ ॲक्शनच्या आधीच्या गोष्टी अमेंडमेंट करणं हे खूप अवघड असतं. कॉज ऑफ ॲक्शनच्या नंतर म्हणजे दावा दाखल केल्याच्या नंतर बिकॉज दॅट सबसिक्वेंट events that have taken place which have constituted cruelty in matrimonial matters, then in that case you can make an application that subsequent to the institution of the suit or filing of the petition these things have happened and these are material, they should be brought on record. So amendment त्या ठिकाणी application करता येतं. आता हे amendment चे application करताना सुद्धा साधं सोपं आणि सिंपल करायला पाहिजे, पण अनेक ठिकाणी ते कॉम्प्लिकेटेड केलं जातं. कुठल्या पॅराग्राफ नंतर तुम्हाला काय द्यायचंय हे नॉर्मली इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचं असतं की हे आम्हाला अमेंडमेंट करायचे, इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचे. आम्हाला एकच पॅरा घ्यावा, पॅरा नंबर 35 च्या पुढे आम्हाला सगळे अमेंडमेंट करायचे. मग त्याच्याकडे पॅरा नंबर 35, 36, 37, 37A और पॅरा नंबर 35 ABCDE अशा प्रकारचे अमेंडमेंट करता येते. अनेक लोक अमेंडमेंट ही पॅरा नंबर 26 च्या पुढे आम्हाला या 4 ओळी ओढायच्या, नंतर पॅरा नंबर 37 च्या पुढे आम्हाला अजून 6 ओळी टाकायच्या, नंतर पॅरा नंबर असं करून वेगवेगळ्या ठिकाणी अमेंडमेंट जे करतात. इफ इट वॉज तसं फीडिंग असेल दॅट इज नेसेसरी तर त्या ठिकाणी करा, पण नॉर्मली एकत्रितरित्या अमेंडमेंट करावी ते कन्व्हिनियंट झालं. अमेंडमेंट केल्यानंतर अमेंडमेंट ही तुमची पूर्णपणे अलाव होऊ शकते, अमेंडमेंट ही तुमची पूर्णपणे डिसअलाव होऊ शकते, आणि अमेंडमेंट तुमची पार्टली अलाव होऊ शकते, पार्टली डिसअलाव होऊ शकते. तर तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी होतात. कोर्टमध्ये तुमचा सगळा अर्ज मंजूर आहे, सगळा अर्ज नामंजूर आहे किंवा अंशतः मंजूर आहे आणि अंशतः नामंजूर आहे, ते कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर अवलंबून. नवीन कायदा जो सीपीसी अमेंडेड आहे त्याच्यामध्ये सांगितलं की एकदा वन द ट्रायल कमेन्सेस अमेंडमेंट विल नॉट बी परमिटेड. आता व्हॉट इज द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ट्रायल? तर इश्यूज जेव्हा फ्रेम होतात, इश्यूज फ्रेम झाले आणि एव्हिडन्स सुरुवात पुढची नेक्स्ट स्टेज इज एव्हिडन्स, तर ती म्हणजेच इश्यू फ्रेम झाले याचा अर्थ ट्रायल बिगन. सो त्याच्या आधी तुम्हाला अमेंडमेंट करता येईल. एकदा वन द ट्रायल बिगिन्स, unless there is an exceptional circumstance, there are exceptional circumstances, you are not entitled to make amendment application. It depends upon facts and circumstances, exceptional circumstances काय ते सगळं तुम्हाला सांगून अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन करायला लागतो. अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन अलाव झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत तो अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन तुम्हाला करायला लागते. अमेंडमेंट त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं तुम्हाला 5 दिवसात करा, 3 दिवसात करा किंवा कोर्ट सांगता आजच अमेंडमेंट करा, तर त्याप्रमाणे डिपेंड्स अपॉन फॅक्ट्स तर ती तुम्हाला करायला लागते. ती लाल पेनाने करायला लागते, लाल शाईने करायला लागते, आणि नंतर अमेंडेड प्लेट तुम्हाला दाखल करायला लागते. अमेंडेड रिटर्न स्टेटमेंट पण दाखल करायला लागतं. काउंटर क्लेम असेल तर अमेंडेड काउंटर क्लेम तुम्हाला दाखल करायला लागतं. आता अमेंडमेंटच्या ऍप्लिकेशनच्या नंतर ऍप्लिकेशन फॉर रिटर्न ऑफ प्लेट सुद्धा असू शकतं. रिटर्न ऑफ प्लेट कधी ऑर्डर 7 रूल 10 च्या खाली, म्हणजे जर कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन, रॉंग ज्युरिडिक्शन कोर्टात समोर दावा केला असेल, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर रिटर्न ऑफ प्लेट करू शकता. अँड द कोर्ट इज कन्व्हिन्स्ड that this court has no jurisdiction, the court will return the plate. त्यामुळे रिटर्न द प्लेट, आता रिटर्न ऑफ प्लेट आणि रिजेक्शन ऑफ प्लेट मध्ये काय फरक आहे हा आपण नंतर थोडासा बघू. पण रिटर्न द प्लेट केलेलं असेल, झालेलं असेल तर यू कॅन फाइल इट इन अप्रोप्रिएट कोर्ट, अप्रोप्रिएट फोरम, अप्रोप्रिएट ज्युरिडिक्शन कोर्टामध्ये तो तिथला प्रिंट काढून तुम्ही दाखल करू शकता. आता रिजेक्शन ऑफ प्लेट हा ऑर्डर 7 रूल 11 मधला भाग आहे. रिजेक्शन ऑफ प्लेट कुठे कुठे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता? रिजेक्शन ऑफ प्लेट ऑर्डर 7 रूल 11, त्याला अनेक वकिलांचं असं म्हणणं आहे की एका पर्टिक्युलर स्टेजच्या नंतर तुम्ही ऑर्डर 7 रूल 11 नाही दाखल करायचा, कारण तुम्ही रिटर्न स्टेटमेंट दाखल केले. पण रिटर्न स्टेटमेंट दाखल केल्याच्या नंतर तुम्ही सांगताय की दिस कोर्ट हॅज नो जुरिडिक्शन किंवा काय तुम्हाला म्हणायचं ते करायचं असेल तर अर्लिएस्ट करा. व्हॉट इज द ओपिनियन इज राईट की ऍट द अर्लिएस्ट शुड मेक एन ऍप्लिकेशन ॲज अ डिपेंडंट अंडर ऑर्डर 7 रूल 11चं ऍप्लिकेशन पटकन करायला पाहिजे. पण नाही पटकन केलं किंवा आधीच्या वकिलीने नाही केलं, जेव्हा मॅटर तुमच्याकडे येतं
तुम्हाला जेव्हा कळतं की या मॅटरमध्ये हे करायला पाहिजे तर तुम्ही नंतर पण करू शकता. देयर इज सुप्रीम कोर्ट जजमेंट which says that application under order 7 rule 11 can be made at any stage of the suit. कारण त्याचा कोर्टाचा पुढचा वेळ वाचणार आहे. So at any stage of the suit अशा प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्हाला रिजेक्शन ऑफ द प्लेंट साठी करता येतं. आता रिजेक्शन ऑफ प्लेंट मध्ये महत्त्वाचं काय म्हटलं त्यांनी की where the cause of action is not mentioned in the plaint. त्या गफलत वकिलांची काय होते तर त्या ज्युनियर वकिलांची नॉन मेन्शनिंग ऑफ द कॉज ऑफ ऍक्शन अँड मेरिट इन द कॉज ऑफ ऍक्शन याच्यात गफलत करू नका. कॉज ऑफ ऍक्शन जरी चुकीची लिहिलेली असली तरी त्याच्यात लिहिलेली आहे म्हणून ऑर्डर 7 रूल 11 खाली तुमची प्लेंट रिजेक्ट करता येणार नाही. सो तुमच्या म्हणण्याप्रमाणे कॉज ऑफ ऍक्शन होऊ शकते काय होऊ शकत नाही वगैरे आर्ग्युमेंटच्या वेळेस करायची पण ऑर्डर 7 रूल 11 खाली करता येत नाही. कोर्ट फक्त मेन्शन केले ना ते दाव्यास कारण या दिवशी घडले किंवा द कॉज ऑफ ऍक्शन इज फर्स्टली अराइज ऑन सच अ डेट दॅट इज सफिशियंट. नॉन मेन्शनिंग ऑफ कॉज ऑफ ऍक्शन हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी ट्रेड सिक्रेट प्रोफेशन मला सांगतो की ऑर्डर 7 रूल 11 खाली मी एकदा ऍप्लिकेशन केलं आणि ते केल्यानंतर त्यांचा पुढच्या तारखेला अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन आलं की आम्ही म्हटलं तर पॉइंट आउट झालं त्यांना की कॉज ऑफ ऍक्शन नाही तुमच्याकडे अमेंडमेंटचं ऍप्लिकेशन वी वॉन्ट टू इन्सर्ट कॉज ऑफ ऍक्शन. अमेंडमेंट आला कॉज ऑफ ऍक्शन आली आमचा ऑर्डर 7 रूल 11 गेलं. तर मग त्याच्यातनं आम्ही जरा शिकलो की अशा प्रकारचं ऍप्लिकेशन मध्ये कधी करायचं ते कॉज ऑफ ऍक्शन नसलं तर सगळे मॅटर ट्रायल होऊ देत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आर्ग्युमेंटच्या वेळेस करा आणि आर्ग्युमेंटच्या वेळेस सांगायचं कॉज ऑफ ऍक्शन नाही द प्लेंट इज लायबल टू बी रिजेक्टेड. कारण त्याला पर्याय नाही काय होतं डिपेंड्स अपॉन काय या पॉइंटवर त्याच्यानंतर मी 6 मॅटर्स जिंकलो फक्त असा शाळेमध्ये शिकलो. आर्ग्युमेंटच्या वेळेस फक्त सांगायचं की बघा याच्यात प्लेट काढा प्लेट वाचा हे सगळं फॅक्ट्स होतात इथनं लिमिटेशन आहे कॉज ऑफ ऍक्शनच नाही. तर हा ट्रेड सिक्रेट आहे की आधी केलं त्याच्यानं अमेंडमेंट येते ना अमेंडेड कॉपी त्या ठिकाणी देऊन सगळं त्या ठिकाणी तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो फुलफिल होत नाही. आता बार्ड बाय लॉ हा एक त्याच्यात दुसरा मुद्दा आहे. बार्ड बाय लॉ म्हणजे कुठल्याही लॉच्या खाली जर तो गावात चालणारच नसला टिकणारा नसला तर तुम्ही अपेक्षित करू शकता चालणार नाही. आता याच्यात ज्युरिडिक्शनचा पण मुद्दा येऊ शकतो का हा एक ट्रिकी क्वेश्चन आहे की ज्युरिडिक्शन नाही या कोर्टाला हा बार्ड बाय लॉ आहे का तो मेंटेनेबल. आता मेंटेनेबिलिटी हा एक दुसरा इश्यू आहे. तर त्यामुळे when the court has no jurisdiction at all, you are making an application or petition in that particular court having no jurisdiction, the suit is not tenable at all. So tenability चा आहे भाग मेंटेनेबल नाही. तर बार्ड बाय लॉ मध्ये हे पण येतं की त्या कोर्टाला अधिकार नाही चालवण्याचा तो कसा कधी काय हे मात्र तुम्ही स्पेसिफिकली सांगता आलं पाहिजे. आता त्याच्यात तिसरा जो कारण येते म्हणजे रिलीफ इज अंडर व्हॅल्यू. आता रिलीफ इज अंडर व्हॅल्यू हे पण अनेक ज्युनियर वकिलांना समजत नाही. रिलीफ इज अंडर व्हॅल्यू याचा अर्थ काय कोथरूडचा एक बंगला आहे त्या बंगल्याची 10,000 स्क्वेअरचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये बंगला आहे 10,000 स्क्वेअरचा प्लॉट त्याची किंमत कमीत कमी 1 कोटी रुपये आहे आता जगात आहे. पण ते करताना सरळ जागाच्या मिळकतीची किंमत ही 25 लाख रुपये असून त्यावर मिळकती कोटी दिलेली तर तुमचा सूट हा अंडर व्हॅल्यूड आहे. तुम्ही त्याचं मुद्दामून त्याचं मूल्यांकन कमी केलेलं आहे आणि म्हणून तो अंडर व्हॅल्यू याचा अर्थ तो आहे. तो मार्केट व्हॅल्यू किंवा तुम्ही जे काही करताय क्लेम आहे तर एव्हरी सूट हॅज अ सब्जेक्ट मॅटर अँड द सब्जेक्ट मॅटर इज इक्वल टू बी इव्हॅल्युएटेड इन टर्म्स ऑफ मनी. तर तो सब्जेक्ट मॅटर इव्हॅल्युएट करताना प्रॉपर करायला पाहिजे. तो प्रॉपर केलेला नसला इम्प्रॉपर असला तर तो सूट इज अंडर व्हॅल्यू हा त्याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. मग कोर्टाकडे तुम्ही अर्ज करू शकता. कोथरूडमध्ये 10,000 स्क्वेअरचा प्लॉट त्याच्यावरती 5,000 स्क्वेअरचं बांधकाम आणि हे म्हणतात 25 लाख रुपये त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. दिस इज अंडर व्हॅल्यूड. रेडी रेकनर प्रमाणे त्या ठिकाणचा भाग एवढा आहे आणि म्हणून याची किंमतच 2 कोटी रुपये होती. 2 कोटी रुपयाचं तरी त्यांनी मिनिमम कोटी भरले हे अंडर व्हॅल्युएशन. तिसरा त्याच्यात जो दिलेला आहे तो म्हणजे द प्लेंट इज इनसफिशियंटली स्टॅम्प्ड. तर प्लेंट इज इनसफिशियंट स्टॅम्प मध्ये तुम्ही जेवढं आहे रिक्विजिट कोर्ट फी 1,80,000 होत असेल तुम्ही 1 लाख भरले 80,000 वर्ष भरले नाही ऍप्लिकेशन करा. त्या ठिकाणी करेक्शन करायची कोर्ट मोबाईल येते तुम्हाला अप्रोप्रिएट तुम्ही कोर्ट फी डेफिसिट भरा मग तुमचा दावा चालतो. आणि त्याच्यात आता नवीन अमेंडमेंट प्रमाणे इफ यू आर नॉट फाइल्ड द प्लेंट इज डुप्लिकेट द प्लेंट इज लायबल टू रिजेक्ट. तुम्हाला प्रत्येक दावा हा डुप्लिकेट इन डुप्लिकेट दाखल करायची अमेंडमेंट आहे.
ते जर डुप्लिकेट मध्ये तुम्ही दाखल केलेलं नसलं तर द प्लेंट इज लायबल टू बी रिजेक्टेड. हा ऑर्डर 7 लाखाच्या खालचा अजून एक ग्राउंड आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. आता ऍप्लिकेशन फॉर सेटिंग असाइड एक्सपायरी डिक्री हा तुम्हाला ऑर्डर 9 रूल 6 आणि 13 च्या खाली करता येतो. तुम्ही ऍक्युरेट झाला नाही, तुम्हाला माहितीच नव्हतं आणि द मॅटर प्रोसिजर एक्सपायरी इन युअर ॲब्सेन्स विदाउट युअर नॉलेज. when you have knowledge you can make an application and point out to the court how you were not aware. समज तुमच्यावरती सर्व कसं झालं नव्हतं आणि तुम्ही कसे पार्टिसिपेट करू शकले नाही आणि हाऊ यू आर मेरिट त्या ठिकाणी सांगितलं तर कोर्ट मे set aside that particular degree and allow you to participate in the litigation. तर पहिल्यापासून सगळं सुरू होतं, मरीना स्टेटमेंट पासून सुरू होतं. नंतर ऍप्लिकेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ सूट हा ऑर्डर 9 रूल 9 च्या खालचा म्हणजे इट इज डिसमिस फॉर डिफॉल्ट. एका पर्टिक्युलर गिवन तारखेला पिटिशनर इज नॉट देयर इन द कोर्ट, so court will say that if you are not interested, dismiss for default or dismiss for non prosecution they call it as. So dismiss for default झालं असतं तर you can make an application. त्या सगळ्यांच्या ऍप्लिकेशनचं त्याच कोर्टामध्ये करता येत नाही. तो तुम्हाला जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला सिव्हिल एमए करायला लागतो. तर सिव्हिल एमए याची नोटीस रिस्पॉन्डंटला म्हणजे प्लेंटिफला निघते, मग प्लेंटिफ ऍक्टिव्ह होतो आणि मग तो म्हणतो की हा करू नका, करा काय करायचं आणि नंतर तो रिस्टोर होतो. सो या ठिकाणी रिस्टोरेशन ऑफ सूटचं सुद्धा पण तुमचा डिसमिस फॉर डिफॉल्ट सकाळी झालेला असला त्याच दिवशी तुम्ही जर ऍप्लिकेशन केलं कोर्टामध्ये मी सकाळी असं ज्या पाऊस पडतो तुम्ही आलो नाही, डिसमिस फॉर डिफॉल्ट झालं माझं रिस्टोर करा, तर कोर्ट मे ग्रँट दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन द व्हेरी सेम कोर्ट विच dismissed your suit. But normally त्या 4-5 दिवस दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही गेला you have to make an application separately ते रजिस्टर होतं, मग त्याचा सगळा उभा होतो, नंतर मग त्याचा बेरीवर निकाल लागतो. आता हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉर्च्युनेटली संपूर्ण या सगळ्या सीटीसी जे जाचक रिस्टोरेशनसाठी ऍप्लिकेशन करायचं तर बेरीवर निकाल लागेल, तो वेळ जातो. या हायकोर्टाला लागू नाहीये रिट पिटिशनला आणि हायकोर्टामध्ये अनेक वेळा रिट पिटिशन म्हणजे मी एका मॅटरमध्ये माझ्या मित्राच्या 3 रिट पिटिशन मेडिकल ऍडमिशनच्या होत्या, तर त्या येऊ शकला नाही म्हणून डिसमिस करून टाकल्या सकाळच्या सत्रात कोर्टात. त्याचा मला फोन आला कोणावर, मी मुंबईत होतो हायकोर्टात, त्या न्यायाधीश असं झालंय तर तू प्लीज रिस्टोर करून घे. जस्टिस सावंत यांच्या समोर गेलो, त्यांना 4 वाजता सांगितलं वार्षिक हॅड डिसमिस माय कलिग्स 3 रिट पिटिशन्स, he could not come because of the rain, he comes from Pune, so Lordship may kindly restore those writ petitions. Restore. So रिस्टोरेशनची ऑर्डर त्यांनी रिस्टोर होऊन लागेल, ऑर्डर पण करून टाकली. एका वाक्याची ऑर्डर रिस्टोर, मॅटर्स रिस्टोर झाले, त्याला ऍप्लिकेशन लागत नाही, काही लागत नाही. हायकोर्टाची रिटची जी ज्युरिडिक्शन आहे बेसिकली हायकोर्टात रिट तुम्हाला सीपीसी लागू नाही. सीपीसी लागू नसल्यामुळे पार्श्वभूमी रेमेडी असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथे होऊ शकतात, तशा लोअर कोर्टात होऊ शकतात. नंतर ऍप्लिकेशन फॉर इंट्रोगेटरीज म्हणजेच तुम्हाला जर समोरच्या पार्टीकडनं काही माहिती पाहिजे असेल लेखी स्वरूपात तर त्या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर इंट्रोगेटरीज देऊ शकता. आता हे ऍप्लिकेशन सुद्धा गंमत अशीच आहे, युअर एंटायर ऍप्लिकेशन मे बी रिजेक्टेड, युअर एंटायर ऍप्लिकेशन मे बी अलाउड, की तुम्ही 10 पाठवून 10च्या 10 तुमचे अलाउड झाले, किंवा इट इज पार्टली अलाउड, तुम्ही 10 विचारले त्यातले 5 अलाउड झाले, 5 आम्ही डिसअलाउड करतो. हे एकदा झालं की त्याचं जे रिप्लाय द्यायचा आहे तो रिप्लाय सगळ्यांनी महत्त्वाचं लक्षात ठेवा, तो रिप्लाय हा ऍफिडेव्हिट वर द्यायचा आहे. द डिपेंडंट ऑफ द प्रिंटिंग ऍप्लिकेशन मे बी has to reply to these interrogatories in the form of an affidavit. So affidavit वर असं गोष्टी करायच्या की हे मागितले तर असं आहे. सो हा एक इंट्रोगेटरीचा प्रश्न, इंट्रोगेटरी तुम्हाला का करायचं आहे त्याचं रिझनिंग तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागतं. ते रिलेव्हन्सी कशी येते, रिलेव्हन्सी त्याप्रमाणे मेन्शन करायला लागते. म्हणून हा सगळा टायपिंग मधला भाग आहे, तर तो तुम्ही नीट लक्षात घ्या की हे कधी करायचं, कसं करायचं, इंट्रोगेटरीची स्टेज काय आहे. हा आता इंट्रोगेटरीची स्टेज ही तुम्ही तर दुसरा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे देयर कॅन बी एन ऍप्लिकेशन फॉर बेटर पर्टिक्युलर्स, देयर कॅन बी एन ऍप्लिकेशन फॉर बेटर पर्टिक्युलर्स. आम्ही त्या ठिकाणी असंच एक मीटिंग झाली आमची मॅटरमध्ये, आमची त्या 17 नोव्हेंबरला मीटिंग झाली असं नुसतं मेन्शन आहे, प्लेंटिफने तेवढंच मेन्शन केलं. रिटर्न स्टेटमेंट देताना मी रिटर्न स्टेटमेंट यांच्या आधी आणि प्लेंटिफने असं 4 ठिकाणी मेन्शन केलं, या दिवशी आमची मीटिंग झाली तडजोडीची, या दिवशी तडजोडीची मीटिंग झाली, या दिवशी तडजोडीची. मी डिपेंडंट म्हणून रिस्पॉन्डर म्हणून त्या ठिकाणी कोर्टाला अर्ज करू शकतो की हे 3 मीटिंगचा त्यांनी उल्लेख केलाय, त्यात काय आपण बेटर पर्टिक्युलर्स, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली, ती कोणी कोणी अटेंड केली आणि त्या मीटिंगमध्ये
त्या 4 गोष्टींचा उल्लेख त्या प्लेडिंगमध्ये नाही, तर त्याच्याबद्दल मला बेटर पर्टिक्युलर्स पाहिजे. कोर्टाला वाटलं तर कोर्ट मी डायरेक्ट दॅट मिस्टर प्लेडिंग यू प्लीज प्रोव्हाइड ऑल दिस इन्फॉर्मेशन दॅट इज रिक्वायर्ड सॉट बाय द डिफेंडंट, आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी बेटर पर्टिक्युलर्सचा पण अर्ज करता येतो. त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी सीपीसी मध्ये आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्या माहिती असतील तरच तशा प्रकारची ऍप्लिकेशन तुम्ही करू शकणार आहात. तुम्हाला माहितीच नसलं तर तुम्ही ऍप्लिकेशनच करणार नाही तशी, कारण तुम्हाला त्याची माहितीच नाही. आणि म्हणून सीपीसी ही मी नेहमी म्हणतो तसं सगळ्या वकिलांची ज्ञानेश्वरी, तर त्याचा अभ्यास, त्याचं मनन चिंतन सतत केल्याशिवाय, ते तुमच्या डोक्यात असल्याशिवाय, त्याचे सगळा प्रोव्हिजन तुम्हाला माहिती असल्याशिवाय, ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह असल्याशिवाय, बर्ड्स आय व्ह्यू असल्याशिवाय तुम्हाला सिव्हिल प्रॅक्टिस तेवढी सोपी जाणार नाही. आणि एकदा तुम्हाला जर प्रोव्हिजन कळले की ती एकदम सोपी आहे, त्याच्यात तुम्ही समोरच्या पक्षाला तिरकं आडवं किंवा कॉर्नर पण करू शकता सीपीसी एक प्रोव्हिजन दाखवून, किंवा तुमची मॅटर चालवताना तुम्हाला सुलभ चालणार. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी पण. आता इंट्रोगेटिव्हच्या नंतर ऍप्लिकेशन फॉर प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट हे पण आहे. आता ऍप्लिकेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट कधी करायचं, काय करायचं याचे पण नियम आहेत. परत ऑब्व्हियसली ऍट ऍप्रोप्रिएट स्टेज केली पाहिजे. ते एका फॅग एंडला कधीतरी करायचं, सगळा एव्हिडन्स पूर्ण झाला, क्रॉस एक्झामिनेशन झाली आणि नंतर ऍप्लिकेशन फॉर प्रोडक्शन करायचा. हे करता येतं का? मग केलं तर त्याचा परिणाम काय होतो? कारण ऍप्लिकेशन ऑफ प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट जर नुसतं प्रोड्यूस करून चालणार आहे का? मग ती रिफर केली गेली का? मग त्याचं प्रूव्हिंग कोण करणार? मग त्याला एक्झिबिट्स कोण देणार? मग ती कशी देणार? कारण एवढंच पूर्ण झालंय. पण अशा प्रकारचं सीपीसी आमच्या कोर्टाला लागूच नाही अशा प्रकारे काही वकील अर्ज करतात. आणि म्हणून असंही एका आर्ग्यू मध्ये मी ऐकले की आमच्या सीपीसी मध्ये ऑर्डर 11 नाही गेली. आता त्याचं महाराष्ट्र अमेंडमेंट असते त्याच्यात असतं त्या बुक्समध्ये. आणि त्याच एरियामध्ये काय पब्लिकेशन नॉर्मल येतं, व्हॉट सर्व इज सेइंग इज राईट. पब्लिकेशन जे नॉर्मल येतं त्याच्यामध्ये ऑर्डर 11 मध्ये बॉम्बे हायकोर्टची अमेंडमेंट येत नाही, त्याच्यामध्ये डिफेन्स टायकॉफ आणि प्रिंट अँड रिजेक्ट केली बॉम्बे हायकोर्टची अमेंडमेंट आहे. तर त्याच्यात नसते. आणि प्रॅक्टिकली कोर्टासमोर मी जेव्हा हा अर्ज केला की ते डिफेन्स शुड बी स्टॉप, त्यांचं म्हणणं होतं त्या वकिलांचं आमच्या सीपीसी मध्ये ऑर्डर 11 नाही. तर म्हणलं ठीक आहे, त्याच्यावर आर्ग्युमेंट काही करू शकत नाही, तुम्ही शांत बसायचं असतं. त्यामुळे असं होऊ शकतं. तर प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट कधी करायचं, काय करायचं, त्याचे एक्झिबिशन करून तर एक स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस प्रमाणे करून ओरिजिनल डॉक्युमेंट्स कधी कशी करायचे ह्याचा भाग आहे. सो ऍप्लिकेशन फॉर प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला करता येतं. नंतर इश्यूज जेव्हा फ्रेम होतात, ते इश्यूज फ्रेम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला अमेंडमेंट ऑफ इश्यूसाठी ऍप्लिकेशन करता येतं. हा इश्यू एक राहिलेला आहे, तर त्याच्यात ऍडिशनल इश्यू साठी त्याला ऍप्लिकेशन करू शकतो. 4 झाले, हा 5वा इश्यू आवश्यक आहे, त्याचा तो फ्रेम करण्यात यावा. एखादा चुकून कोर्ट अननेसेसरी इश्यू फ्रेम करतो, त्यावेळेस तुम्हाला प्लेन दाखवता आलं पाहिजे. प्लेन मध्ये असं म्हणलं रिटर्नशिप आलं, असं कोणाचाच म्हणणार नाही, इट इज नोबडीज केस. सो दिस पर्टिक्युलर इश्यू शुड बी डिलीटेड. इन दॅट केस ऍप्लिकेशन फॉर डिलिशन ऑफ इश्यू, ऍप्लिकेशन फॉर फ्रेमिंग ऑफ ऍडिशनल इश्यू आणि सबस्टिट्यूटिंग इश्यू, म्हणजे याच्यात अमेंडमेंट ऑफ इश्यू म्हणजे या याच्यात वेदर द प्लेंटिफ प्रूव्ह चार्जेस आहे, वेदर द डिफेंडंट प्रूव्ह असं पाहिजे. सो अशाही प्रकारे तुम्हाला करता येतं, कारण ही माझी जबाबदारी, त्याची जबाबदारी किंवा त्याची जबाबदारी असा हा एक होऊ शकतो. अशा प्रकारचे ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता आणि त्याप्रमाणे कोर्ट मग ऍडिशनल इश्यूज फ्रेम करतं किंवा डिलीट करतं आणि मॅटर प्रोसीड पुढे होतं. आता विटनेस समन्स हा एक फार महत्वाचा इश्यूज ऑफ विटनेस समन्स, त्याच्यासाठी जर तुम्ही ऍप्लिकेशन करता ते खूप छान आणि बारकाईने तुम्ही केलं पाहिजे. अनेक लोक काय करतात की विटनेस समन्स काढतात, तो विटनेस येतो, तो डॉक्युमेंट आणतो, तो डॉक्युमेंट समज दाखल करतो, तर कोण म्हणतात ना तुम्ही जा, अहो सर पण मला त्याची चिप घ्यायची, त्याला डिपोजिशन घ्यायचं त्याचं. तुम्ही तसं कुठे म्हटलं ऍप्लिकेशन मध्ये तुमचे डिपोजिशन घ्यायचं? तो प्रोडक्शनसाठी बोलवलं तर प्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे, जा जातो विटनेस. तर तुमचा जो ऍप्लिकेशन आहे हा 2 गोष्टींसाठी असू शकतो आणि तसं तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये स्पेसिफिकली पाहिजे. हा विटनेस मला डिपोजिशन साठी बोलायचं. So this witness may kind of be called for deposing before this another court. So तशी प्रेयर पाहिजे. दुसरं म्हणजे this particular witness may kind of be called for production of 1, 2, 3, 4, 5 documents. So त्यांनी डॉक्युमेंट्स मॅरेज रजिस्टरनी मॅरेज रजिस्टरचं रजिस्टर घेऊन ओरिजिनल या कोर्टामध्ये यावं. सो प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट. त्या मॅरेज रजिस्टरचे जर तुम्हाला साक्ष पण घ्यायची असेल तर तसं त्या प्रेयर मध्ये पाहिजे. You should be directed to produce the marriage register concerning this particular year and these dates. And he should be directed to depose before the court. So
प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट ॲज वेल एज डिपोजिशन हे म्हणायला पाहिजे. तुम्ही जर तसं म्हटलेलं नसलं तर तुम्हाला त्याचं साक्ष घेता येणार नाही. तो फक्त प्रोडक्शनसाठी साक्ष घेणार आला तर तो डॉक्युमेंट घेऊन येणार नाही. सो इट डिपेंड्स. तुम्हाला दोन्हीसाठी असेल तर दोन्हीसाठी करा, एकट्यासाठी असेल तर एकट्यासाठी करा, आणि फक्त प्रोडक्शनसाठी असेल तर प्रोडक्शनसाठी करा. पण तो अर्ज नीट असला पाहिजे आणि त्या अर्जाच्या प्रेयर्स वरती तुम्हाला काय करता येईल यावर म्हणून. नंतर withdrawal of a suit with a permission to file afresh. हा ऑर्डर 23 रूल 1 च्या खालचा ऍप्लिकेशन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रिझन द्यायला मला हा दाव्यामध्ये काही त्रुटी आहे, त्या त्रुटी मला भरून काढण्यासाठी अमेंडमेंट करता येणं शक्य नाही. इट्स बेटर दॅट आय विथड्रॉ. त्या त्रुटी मी सगळ्या भरून काढतो आणि मी फ्रेश दाखल करतो. तशी जर तुम्ही परमिशन घेतलेली असेल तर यू मे बी परमिटेड टू विथड्रॉ युअर सूट विथ अ परमिशन टू फाईल अफ्रेश. तशी जर तुम्ही घेतलेली नसली परमिशन तर यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम फायलिंग द सेम सूट. कारण एकदा दावा तुम्ही विड्रॉ केला म्हणजे दावा दाखल केला, विड्रॉ केला, परत तुम्हाला दावा नाही दाखल करता येणार. म्हणून कोर्टाच्या परवानगीने तो दावा काढून घ्यायचा आणि मी नंतर मग तो दाखल करायचा. आता ऍप्लिकेशन फॉर परमिशन टू सू ॲज अ पॉपर, ज्याला आपण फॉर्मा पॉपर म्हणतो किंवा इंटेलिजंट सूट म्हणतो, अशाही प्रकारचा दावा तुम्हाला करता येतो. एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला जर लिटिगेशन करायला आर्थिक अडचण असेल, त्याची आर्थिक हालाकीची परिस्थिती असली, अशा प्रकारचा वादी हा कोर्टाला ऍप्लिकेशन करू शकतो की मला या ठिकाणी माझं उत्पन्न एवढं आहे, मला या लिटिगेशनचा खर्च करणं शक्य नाही, त्याची कोर्ट फी भरता येणं शक्य नाही, माझी तेवढी आर्थिक ऐपत नाही, तर त्याला पॉपर म्हणून दावा दाखल करता येतो. त्या ठिकाणी ते मिसलेनियस ऍप्लिकेशन म्हणून त्याचं रजिस्टर होतं. तर तू पॉपर आहे की नाही त्याच्यासाठी साक्षी पुरावे होतात आणि ते साक्षी पुरावे सगळे झाल्यानंतर हे सगळं करायला 1.5, 2, 3 वर्ष पण लागतात की तुम्ही पॉपर आहात की नाही, आणि मग नंतर तो दावा तुम्हाला दाखल करण्याची परवानगी मिळते. सो असे प्रोव्हिजन आहे. असं करण्याच्या मध्ये 3-4 वर्ष जातात हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की ज्युडिशियल प्रोसेसच्या कडनं तुम्हाला सगळं जायला लागतं आणि त्याच्यात तुमचा वेळ जाऊ शकतो. नंतर इंजंक्शन, टेम्पररी इंजंक्शनचे अधिक अर्ज असतात. हे टेम्पररी इंजंक्शन मध्ये बेसिकली तुम्हाला प्रायमा फेसी केस तुमची काय आहे, का तुम्हाला इंजंक्शन पाहिजे. दुसरं त्याच्यात मध्ये आहे की बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड तिसरी गोष्ट म्हणजे इर्रिपरेबल लॉस. आता या ठिकाणी इर्रिपरेबल लॉस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो कसा, इर्रिपरेबल लॉस म्हणजे कधीही न भरून येणारे नुकसान माझं होणार. मग ते कसं आहे त्याच्यावरती खूप केस आहे. इफ द subject matter of the suit or injunction is such that it can be fairly compensated in terms of money, त्याचं नुकसान भरपाई देत असेल तर इंजंक्शन cannot be granted. अशी जजमेंट्स आहेत आणि म्हणून ते इर्रिपरेबल लॉस कसा आहे, का आहे, हे कसं नुकसान भरून काढता येणार नाही पैशाच्या स्वरूपात, त्याचं प्लीडिंग प्रॉपर पाहिजे. प्रायमा फेसी केस तुमची दिसली पाहिजे. आता प्रायमा फेसी केस म्हणजे नुसतं वाचता ही सगळी संपूर्ण मॅटर्स आहेत ही फक्त ऍफिडेव्हिटवर आणि डॉक्युमेंट्सवर इंजंक्शन दिलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यावेळेस फक्त ऍफिडेव्हिट आणि डॉक्युमेंट एवढं बघितलं जातं. त्यामुळे ते प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे आणि या तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. आता इर्रिपरेबल लॉस किंवा इर्रिपरेबल इंजुरी पण त्याला म्हणतात, म्हणजे विच कॅनॉट बी कॉम्पेन्सेटेड इन टर्म्स ऑफ मनी. ही कशी झाली, काय झाली. आणि बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्सचा अर्थ अनेक लोकांना कळत नाही. बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे काय आहे, तर वादीचा जो अर्ज आहे, अर्जदाराचा जो अर्ज आहे तो जर मान्य नाही केला तर वादीला काय नुकसान होते, आणि प्रतिवादीच्या अगेन्स्ट इंजंक्शन दिलं की तुला तुझ्याकडून इंजंक्शन देण्यात आहे तर त्याचं काय नुकसान होतं. तर हे बॅलन्स करायचं की वादीला जर त्याचं दिलं नाही तर काय होईल, त्याला दिलं तर काय होईल, आणि हे बॅलन्स करून मला असं वाटतंय की असं म्हणून जर त्याची एक संपूर्ण कारण मीमांसा देत असतो. तर त्यामुळे हे लिहिणं खूप महत्वाचं आहे की कसं तुम्हाला इनकन्व्हिनियन्स होईल आणि इर्रिपरेबल इंजुरी होईल. ते तुमचं या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्याशिवाय तुम्हाला इंजंक्शन मिळणार नाही. त्याच्यातही तुम्हाला इंजंक्शनचा एक अत्यंत इंटरेस्टिंग तुम्हाला एक भाग सांगतो. इंजंक्शन मध्ये ऍड इंटरिम इंजंक्शन नावाचा ऍडचा अर्थ इन द मीन टाइम, हे लक्षात ठेवा. इन द मीन टाइम ऍडचा आता ऍड इंटरिम इंजंक्शन. तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर एका माझ्या मॅटरमध्ये ऍप्लिकेशन फॉर ऍड इंटरिम इंजंक्शन एवढं झालं. ऑर्डर 1 and 2 ऍप्लिकेशन फॉर ऍड इंटरिम. त्याच्यात इश्यू नोटीस झाली. आता इश्यू नोटीस झाली म्हणजे ते ऍड इंटरिम ॲज कंपोनेंट ऍप्लिकेशन फॉर ऍड इंटरिम ॲज कंपोनेंट, कारण इश्यू नोटीस झाली. ऍडचा अर्थ इन द मीन टाइम. इन द मीन टाइम म्हणजे काय, तर नोटीस देण्याच्या आधीपर्यंत मला इंजंक्शन द्या.
म्हणजे बिफोर इश्यूइंग नोटीस टू द डिपेंडंट मला इन द मीन ऍड इंटेरियम तुम्हाला इश्यू नोटीस झाली की ऍड इंटेरियम कम टू एन एंड देयर इज अ जजमेंट ऑफ कॅलकटा हायकोर्ट ऑन दिस विच सेज दॅट ऍड इंटेरियम मध्ये इश्यू नोटीस झाली की ऍड इंटेरियम कम्स टू एन एंड. सो नेहमी तुम्ही त्याचं टायटल देताना ऍप्लिकेशन फॉर इंटेरियम रिलीफ एवढं जरी दिलं तर ते त्याच्यात सगळं बसतं. त्यात पण ऍप्लिकेशन फॉर इंटेरियम इंजंक्शन वगैरे असं पण म्हणू नका इंटेरियम रिलीफ म्हणा त्यात तुम्ही 4-5 रिलीफ पाहू शकता. पण ते ड्राफ्टिंगचे स्किल आहे तुम्ही शब्दरचना काय वापरायची ते का सिनियर वकिलांनी ऍड इंटेरियम असा शब्द वापरला होता त्या पॉईंटवर त्यांचं ऍप्लिकेशन फॉर इंजंक्शन वॉज रिजेक्टेड म्हणजे फ्रेश ऍप्लिकेशन केलं आणि नंतर मॅटर चालला. सो फ्रेश ऍप्लिकेशन करायला लागतं तुम्हाला तुम्ही शब्दरचना काय वापरता याच्यावरती ते अवलंबून आहे. नंतर ऍप्लिकेशन फॉर अपॉइंटमेंट ऑफ कोर्ट कमिशनर हा एक महत्वाचा इश्यू असतो. कोर्ट कमिशनरच्या खाली कोर्ट कमिशनर कॅन बी अपॉइंटेड फॉर लोकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच त्या ठिकाणी जाऊन 4 खोल्या तसं वादीचं म्हणणं आहे प्रतिवादी जो टेनंट आहे त्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे 6 खोल्या आहेत मग 4 आहेत का 6 आहेत जाऊन बघा ते आणि आम्हाला सांगा. दुसरं म्हणजे फॉर रेकॉर्डिंग एव्हिडन्स ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिस्टर अमुक अमुक हॅज बीन अपॉइंटेड ॲज कोर्ट कमिशनर फॉर रेकॉर्डिंग एव्हिडन्स. सो द रेकॉर्ड कोर्ट कमिशनर इज एक्सटेंडेड हँड ऑफ द कोर्ट कायम लक्षात ठेवा. कोर्ट कमिशनर इज नथिंग बट कोर्ट इट इज एक्सटेंडेड हँड ऑफ द कोर्ट ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी कोर्ट कमिशनरची असते हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता नवीन आता फॅमिली कोर्टामध्ये फॉर व्हेरिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड त्याच्यासाठी तुम्हाला कोर्ट कमिशन अपॉइंट करायला लागतो कारण ते कॉन्व्हर्सेशन आहे टेप रेकॉर्डेड कॉन्व्हर्सेशन आहे अमुक तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते नंतर ईमेल्स आहेत नंतर तुमचे SMS आहेत मॅन्युस्क्रिप्ट आहे तर ते सगळं त्याचं तुम्ही ट्रान्सक्रिप्शन द्यायला लागतं. ते ट्रान्सक्रिप्शन ते ओरिजिनलच्या बरोबर आहे की नाही हे करण्यासाठी तुम्हाला कोर्ट कमिशन देता येतो आणि टू कॅरी आउट सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन कोर्ट कमिशन कॅन बी अपॉइंटेड. सो अशा प्रकारचे कोर्ट कमिशन कॅन बी अपॉइंटेड त्याच्या फीस तुम्हाला द्यायला लागतात त्याचं ऍप्लिकेशन प्रॉपर कशासाठी तुम्हाला कोर्ट कमिशन अपॉइंट करता याच्यासाठी सगळं करायला लागतं. So there is a judgment on this which says that court commissioner cannot be appointed for the purpose of collecting evidence. Evidence collect करण्यासाठी कोर्ट कमिशनरचा वापर करायचा नाही आणि म्हणून on this count many applications for appointment of court commissioner are rejected saying that this is an attempt to collect evidence and therefore the application is rejected. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की पुरावा गोळा करण्यासाठी कोर्ट कमिशनरचा उपयोग करायचा नाही हे जजमेंट. आता ऍप्लिकेशन फॉर सेकंडरी एव्हिडन्स कधी करायला लागतं का प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट हे जे आहे मी आता हातात जे दिलेले ओरिजिनल डॉक्युमेंट याची झेरॉक्स काढली की तो सेकंडरी एव्हिडन्स होतो. मग मला सेकंडरी एव्हिडन्स प्रोड्यूस करायचा आहे तर प्रोड्यूस सेकंडरी एव्हिडन्स करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करायला लागतो का त्याचं उत्तर नाही असं आहे हे लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन सेकंडरी एव्हिडन्स साठी करायला लागत नाही तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स प्रोड्यूस करायचा. त्याचं कारण असतं की बिकॉज द ओरिजिनल इज नॉट अवेलेबल त्याच्यासाठी काही कारण आहे इट इज डिस्ट्रॉइड इट इज नॉट ट्रेसेबल अशा वेळी करायला लागतो तो दाखल करायचा. एकदा बॉम्बे हायकोर्टात मी होतो जस्टिस देशमुखांचा जो मॅटर होतो खूप मोठा मला ऍडव्होकेट आर्ग्यू करत होता की मी लोअर कोर्टामध्ये सेकंडरी एव्हिडन्ससाठी ऍप्लिकेशन केलं आणि लोअर कोर्टाने ते रिजेक्ट केलं. त्याच्यावर लीड पिटिशन घेऊन ते वर्किंग सिनियर ऍडव्होकेट हायकोर्टात आले तर जस्टिस देशमुखांचे थोडे मॅटर आले त्यांनी पहिला प्रश्न विचारला मिस्टर ऍडव्होकेट यू टेल मी व्हाय आय शुड नॉट स्टडी फाईन ऑन तुमच्यावर तुम्ही दंड का नाही करतो मला तर म्हणजे काय झालं अशा प्रकारची तुम्ही चुकीची पिटिशन घेऊन माझ्याकडे येता. व्हॉट वॉज द नीड ऑफ मेकिंग एन ऍप्लिकेशन फॉर ऍडिशनल सेक्रेटरी दॅट वॉज द क्वेश्चन put forth by the court to that senior lawyer. So त्यांनी जस्टिस देशमुख started with 5,000 rupees of cost in the year 1990 आणि ते कॉस्ट त्यांना त्यावेळेस द्यायला लागले. सो अशा प्रकारे ऍप्लिकेशन करायची गरज नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे मी आता तुम्हाला ड्राफ्टिंग आणि प्रिंटिंग मध्ये ऍप्लिकेशन काय करायचे हे सांगतोय पण कुठली ऍप्लिकेशन नाही करायची त्यात हे त्याचं तुम्ही फक्त ऍड्यूस करायचा एव्हिडन्स आणि तो एव्हिडन्स तुम्हाला रिव्ह्यू करायला तो सर्कमस्टन्सेस मध्ये का तुम्ही करताय ही तुम्हाला कोर्टाला एक्सप्लेन करता आली पाहिजे. आणि रिव्ह्यू हा एक शेवटचा जो ऍप्लिकेशन 114 चा हा शेवटचा मी ऍप्लिकेशन माझ्या आजच्या ह्याच्यातला लेक्चर मध्ये येतो. आता रिव्ह्यू मध्ये सुद्धा तो ऑर्डर झाल्यानंतर डिस्कवरी ऑफ न्यू फॅक्ट्स असतील किंवा डिस्कवरी ऑफ न्यू एव्हिडन्स असेल तर करता येतो. नंतर देयर इज अ मिस्टेक or error apparent or on the face of it त्याच्यात तुम्हाला दिसते की कॅल्क्युलेशन मिस्टेक आहे 20 लाखाच्या वेळी 20 आलेले तर ते
कळतं तर that can be rectified. आणि तिसरं म्हणजे एनी अदर सफिशियंट रिझन. आता एनी अदर सफिशियंट रिझन म्हणजे एनिथिंग एव्हरीथिंग अंडर द सन नाहीये. These should be related to the above two. हे लोकांना कळत नाही. ते एनी अदर म्हणले म्हणजे ते एनी अदर मध्ये बसते. पहिल्या दोनात तुमचं बसत नाही म्हणून एनी अदर मध्ये तिसऱ्या ह्याच्यात बसू नका. कारण ते एनी अदरला सुद्धा हे रायडर आहे दोघांच्या मध्ये तुमचं बसत असेल तरच ते एनी अदर मध्ये आहे. तर अशा प्रकारे ऍप्लिकेशन करताना मी काय करतो कशी करतोय याचा नीट विचार करून मग ती ऍप्लिकेशन केली पाहिजे. त्याच्यातल्या ड्राफ्टिंग हे सुद्धा स्किल आहे म्हणून मी सगळं आता ऍप्लिकेशनचा उहापोह तुमच्या समोर केलेला आहे. I think I have covered everything under drafting and feeding in civil matters and matrimonial matters. So this should suffice the purpose. Thank you so much for tolerating me for 3 lectures. Question answer कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. ऑर्डर 14 मध्ये रेनिंग ऑफ इश्यूज मध्ये कशावरनं इश्यूज फ्रेम होती त्याच्यात वर्ड मटेरियल वापरला आहे. त्याचं तुमचं काय म्हणणं आहे? मटेरियल म्हणजे काय? ए मध्ये प्लीडिंग दिले, त्यांना ऍप्लिकेशन दिले, त्याच्यात दिले ओरल रिक्वेस्ट बाय लॉयर आणि मग मटेरियल हा शब्द वापरला. मटेरियल तुमचं काय डेफिनेशन आहे? मटेरियल याचा अर्थ व्हॉटएव्हर कम्स बिफोर द कोर्ट, नॉट मटेरियल. म्हणजे कोर्टापुढे जर स्टेटमेंट मेड बाय द लॉयर, सबमिशन मेड बाय द लॉयर कॅन कॉन्स्टिट्यूट. तर मटेरियल म्हणजे कोर्टापुढे काही डॉक्युमेंट्स असतील. त्या डॉक्युमेंट्स मधून कोर्टाला वाटते की हा इश्यू फ्रेम करायला पाहिजे. असं कोर्टाने मला एका पार्टिशनच्या सूट मध्ये केलं होतं. अर्ज हा मटेरियल होऊ शकतो का? अर्ज हा मटेरियल माझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ शकत नाही होऊ शकत. अर्ज हा प्लीडिंग नाही. बरोबर. अर्ज हा प्लीडिंग नाही. मेन प्लीडिंग आहे, रिटन स्टेटमेंट हे प्लीडिंग आहे. अर्ज हा प्लीडिंग नाही. मी मागे देखील केलेलं आहे. पण स्टेटमेंट मेड बाय द कोर्ट अँड डॉक्युमेंट्स प्रोड्यूस्ड ऑन द कोर्ट. समजा ऍप्लिकेशन वर इश्यू फ्रेम होत नसला तर ओरली लॉयरच्या रिक्वेस्ट वर कसा इश्यू फ्रेम होऊ शकतो? लॉयरच्या रिक्वेस्ट नाही आहे. ऑर्डर 14 मध्ये आहे. रिक्वेस्ट नाही ती, स्टेटमेंट मेड बाय द लॉयर. म्हणजे ओरल ऍप्लिकेशन. बरोबर आहे ना? ओरल ऍप्लिकेशन नाही. रिटन ऍप्लिकेशन मी म्हणालो साहेब प्लीज फ्रेम करा कारण बाबा असं व्हायला पाहिजे. दॅट्स अन ओरल ऍप्लिकेशन. असं व्हायला पाहिजे. बट सो इट डिपेंड्स अपॉन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस की कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे. इवन सबमिशन मेड बाय द लॉयर, म्हणजे आय एम गोइंग टू द एक्सटेंट ऑफ सेइंग की सबमिशन मेड बाय द लॉयर, नॉट इन रायटिंग, may constitute material for framing an issue. सो मग ओरल ऍप्लिकेशन वर समजा वकिलाच्या होऊ शकतो तर मटेरियल मध्ये मग रिटन ऍप्लिकेशन का नाही होऊ शकत? शुड ना. ओरल करू शकता. हाऊ कॅन यू से की रिटन ऍप्लिकेशन नाही? इट शुड ना. माझं असं म्हणणं आहे. इट डिपेंड्स काय तुमचं मटेरियल आहे त्याच्यावर. इट डिपेंड्स. मटेरियल म्हणजे त्याच्यावर डेफिनेशन ॲज यू राइटली सेड देयर इज नो वर्ड मटेरियल इज नॉट डिफाइन्ड. मटेरियल इज मटेरियल. त्यामुळे काय होऊ शकतं? ओरली जाऊन रिक्वेस्ट केली साहेब करा इश्यू असं तर ते करू शकतात. पण रिटर्न अर्ज दिला तर पडू शकत नाही. मटेरियल मध्ये येत नाही रिटर्न ऍप्लिकेशन रिजेक्टेड. आणि नॉर्मली मी गेल्या 41 वर्षात असं कुठे झालेलं बघितलं नाही की ओरल सबमिशन्स वरती इश्यू फ्रेम झाला. नाही होत. नाही होत. ते प्लीडिंगच बघतात आणि प्लीडिंगच्या बरोबरच बोलतात. त्याचा इश्यूचा स्कोप अँड इट इज टू लार्ज. बऱ्याच वेळेला झेरॉक्स जे असतात एव्हिडन्स ते कन्सिडर करत नाही सेकंडरी एव्हिडन्स. सेकंडरी एव्हिडन्सचा कायदा तुम्ही नीट जर समजून घेतला, प्रायमरी एव्हिडन्स इज द ओरिजिनल ऑफर तुम्हाला इज द ओरिजिनल वन इज डिस्ट्रॉइड ऑर नॉट ट्रेसेबल, तरच तुम्ही मग याची जबाब द्यायला कोर्टावर. पण मग ते सर्कमस्टन्सेस तुम्ही मेन्शन केलेले पाहिजे की आमचं सेल डीड ज्या दिवशी झालेलं होतं ते सेल डीड रजिस्टर्ड आहे किंवा नाही आणि त्याचं ओरिजिनल मला सापडत नाही. ते आमच्या घरी 75 साली आग लागली होती त्याच्यात जाणार झेरॉक्स आहे माझ्या. मग ते झेरॉक्स आपलं म्हणणं की ट्रेडिंग मध्ये ते मेन्शन असावं का? दोन्ही सर्कमस्टन्सेस तुमच्या आहेत. तुम्ही त्याच्यासाठी सेकंडरी एव्हिडन्स माझ्याकडे ओरिजिनल नाहीये म्हणून मला झेरॉक्स काढण्याची परवानगी द्या अशी कुठे सीपीसी मध्ये प्रोव्हिजनच नाही किंवा एव्हिडन्स ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन नाही. सो परवानगी यू हॅव अ राईट टू ॲड्यूस सेकंडरी एव्हिडन्स. हे लक्षात ठेवा. राईट आहे तो तुमचा. You have a right to adduce secondary evidence when the original is not traceable or destroyed. बऱ्याच वेळा पोलीस कंप्लेंट ओरिजिनल नसतात क्लायंट्सकडे. झेरॉक्स दाखल केलं तर कोर्ट कन्सिडर त्याला एक्झिबिट देत नाही आणि कन्सिडर करत. आता जी तुमच्याकडे असते ती कार्बन कॉपी असते. मी त्याची कार्बन कॉपी केलेली झेरॉक्स असते. तर तुम्हाला जर ते प्रूफ करायची असली तर त्या पोलीस स्टेशनला समन्स काढा. या दिवशी तुमच्याकडे
तुमच्याकडे असं एनसी झालेली ते सगळं घेऊन आमच्याकडे या, मग त्याला एक्झिबिट पडतो, मग त्याला एक्झिबिट पडतो. पण नुसतं झेरॉक्स करून नंतर कोर्टाला म्हणायचं याला एक्झिबिट नाही दिला आणि याला द्या. त्यांचं काय म्हणणं आहे, कार्बन कॉपीला पण करत नाही, कारण कार्बन कॉपी इटसेल्फ इज सेकंडरी एव्हिडन्स. तुम्ही कार्बन कॉपीची झेरॉक्स केली तर सेकंडरीचा सेकंडरी होईल, हो. विच इज नॉट देअर इन लॉ. काय नसतं म्हणजे एव्हिडन्स बऱ्याच क्लायंटकडे काय नसतं. दुसरे झेरॉक्स देतात किंवा खरेदी करतात नाही म्हणतात आपल्याला. पण आपल्या मॅरेज पिटिशन्स मध्ये पण बरंच असं असतं की काही नोट्स लिहिलेले असतात की माझं चुकलंय किंवा मी असं टाळलंय वगैरे, तर त्याच्याही झेरॉक्स असतात, ते कन्सिडर केलं जात नाही. नुसतं तसं करून उपयोग नाही, कारण तुम्ही पण माझं चुकलंय तुझं चुकलंय असं सांगत घ्या. असं कोर्ट म्हणू ब्लिडिंग शकतो. मध्ये असतं ना सर, ब्लिडिंग मध्ये माझ्या केसमध्ये ब्लिडिंग मध्ये होतं तरी घेतलं नाही कोर्टात, तो सेकंडरी एव्हिडन्स. सेकंडरी एव्हिडन्स तुम्ही कसा देताय त्याच्यावर अवलंबून आहे ना. त्याची जेव्हा तुमच्याकडे असेल त्याचा उपयोग असं नाही. नुसतंच नाही, तुमच्याकडे डॉक्युमेंट कसं आलं त्याचा पण पाहिजे तुम्हाला. तो सोर्स ऑफ डॉक्युमेंट तुमच्याकडे आलं कसं, म्हणजे समोरच्या व्यक्तीची डायरी जर तुमच्याकडे असेल तर समोरच्या व्यक्तीची डायरी कुठल्या सर्कमस्टन्सेस नाही तुमच्याकडे आली, त्याचं पण पाहिजे तुमच्याकडे. आणि म्हणून डॉक्युमेंट्स वरून आता थोडंसं निघालं असं मॅक्सिमम मॅटर्सच्या बद्दल कन्सर्निंग आहे. अनेक वेळा आपण लग्न हिंदू पद्धतीने करतो, वैदिक राईट्स अँड सेरेमनी करतो. नंतर तेच कपल स्पेशल मॅरेजच्या खाली स्पेशल मॅरेज वैदिक करतात आणि नंतर स्पेशल मॅरेजच्या खाली ते नोटीस देऊन 30 दिवसाची नोटीस देऊन सिव्हिल मॅरेज ज्याला म्हणतात अंडर सेक्शन 6 ऑफ द स्पेशल मॅरेज ते लग्न करतात. आणि ते लग्न केल्यानंतर मग दावा दाखल करतात ते हिंदू मॅरेजच्या खाली. आता नुसता हिंदू मॅरेजच्या खालचा दावा करणं, आता याच्या टेक्निकल एक तुम्ही नीट बघा, हे एक महत्वाची गोष्ट याच्यात लक्षात ठेवा. जेव्हा ते लग्न अ आणि ब लग्न करतात, वैदिक पद्धतीने लग्न केलं, लग्न केल्यानंतर त्यांचा स्टेटस हा मॅरेज झाला. जेव्हा ते नोटीस देतात रजिस्ट्रारला की आम्हाला लग्न इंटेंडेड मॅरेजची नोटीस आहे, तेव्हा त्याच्यामध्ये कॉलेज स्टेटस हा मॅरिड लिहायला पाहिजे. त्यांनी मॅरिड लिहिला तर त्यांचं लग्न रजिस्टर होणार. पण ते अनमॅरिड लिहितात म्हणजे खोटं बोलतात आणि ते रजिस्टर होत. आता खोटं बोलतात म्हणजे फार मोठा गुन्हा करतात असं मी म्हणत नाही, पण टेक्निकली तुम्ही लिगली बघा हे खोटं बोलतात. मग तुम्ही हिंदू मॅरेजच्या खाली आमचं लग्न 1 डिसेंबर 2022 साली झालेलं लग्न हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, कारण त्याचा फोटो व्हिडिओग्राफ सगळं आहे, ते लग्न आमचं मोडा, घटस्फोट द्यायचा. त्याच्याच बरोबर तुमची दुसरी प्रेयर पाहिजे की या सर्कमस्टन्सेस आम्ही ते लग्न रजिस्टर केले, त्याचं रजिस्ट्रेशन नलिफाय करून द्या. ही प्रेयर पाहिजे तुमची. कुठलीही प्रेयर करत नाही, हे कोणीही तुम्ही आपण प्रेयरच करत नाही. या टेक्निकॅलिटीज मध्ये ना वकील जातात ना कोर्ट जातं, त्यामुळे गमत अशी होते की मॅरेज डिझॉल्व करून झालं. आता दुसरी एक त्याच्यामध्ये आहे, लग्न जर तुम्ही हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे केलं तर अंडर सेक्शन 15 ऑफ स्पेशल मॅरेज ऍक्ट you can register that particular marriage, and that is marriage performed in any other form can be registered under special marriage. तसं असलं तर त्याचा इफेक्ट पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे मी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आधी लग्न केलं, 1 जानेवारी 2022 ला लग्न केलं आणि मी 1 मार्चला ते जाऊन लग्न स्पेशल मॅरेजच्या खाली सेक्शन 15 खाली नोंदणी केली त्याची, तर 15चा इफेक्ट 15 मध्ये दिलाय, 3 मध्ये का 2 मध्ये. त्याच्यामध्ये ते म्हणतात इफ दिस इज द केस, देन दॅट केस this marriage is deemed to be registered under the provisions of special marriage act. मग तुम्हाला स्पेशल मॅरेजच्या खालचा दावा लावायला लागेल. हिंदू मॅरेजच्या खालचं लग्न डीम्ड टू बी रजिस्टर्ड हिंदू मॅरेज झालं नाही. पण याच्यावरती कसे आहेत कॉन्फ्लिक्टिंग वर्डिक्ट्स असे आहेत की ते म्हणतात एकदा तुम्ही लग्न केलं तुम्ही परत लग्नच करू शकत नाही, इव्हन विथ द सेम मॅन, त्याच्यावर सेम फीमेल. त्याच्यामुळे सेकंड मॅरेज इज जस्ट अ सेरेमनी, द मॅरेज इज ओपिओस. पण आता मी PMT पारसी मॅरेज ऍक्ट मध्ये करतो, त्याच्यात हायकोर्टाने 1960 मध्ये म्हणले तुम्हाला दोन्ही डिक्लेअर करून घ्यायला लागतात. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं सर तुम्ही पहिले करा दुसरे करा, पण आपण करत नाही ते. सो तुम्हाला लॉ पूर्णपणे त्याची जाण पाहिजे. मी पहिल्याच याच्यात सांगितलं यू मस्ट बी मास्टर ऑफ फॅक्ट्स, इट गोज विदाउट सेइंग दॅट यू मस्ट बी मास्टर ऑफ लॉ. एक ओव्हरऑल मस्ट काय करतात माहितीये तुम्हाला डिस्टर्ब करते नाही का स्पेशल मॅरेज खाली लग्न करतात. हो झालं लग्न काय आता फॉरेनला तिला न्यायला हो, हो, हो. पाहिजे आणि मग परत हिंदू मॅरेज ऍक्ट That is just a ceremony, frankly speaking. नाही सगळं करतात. नाही सगळं केलं तरी पहिलं जे मॅरेज आहे
validity of a marriage, conditions for a legal marriage is you are unmarried, you are Correct. already married. So तसं म्हटलं तर there are numerous judgments which say that even if you are marrying the same person again, you can't because legally you are already married. So second is just a ceremony. सेरेमनी असते Christians पण ते पटत नाही. चर्च मध्ये करतात. आधी हिंदूचं स्पेशल मॅरेज केलं. एक पार्टी हिंदू असते, एक पार्टी ख्रिश्चन असते. तर मग ते जाऊन चर्च मध्ये करतात लग्न. That's just a ceremony ना. करेक्ट त्याचं सेरेमनी. त्यामुळे आता लोकांना ते समजत नाही की मग खरं स्पेशल मॅरेज खर्च का मग ते प्रत्येकाच्या केले आता पण डिवोर्स घेताना फर्स्ट हे पहिलं ते मॅरेज नाही. Yes, yes. डिवोर्स घेताना पहिलं जे झालं ते महत्वाचं. पहिलं जर झालं मी म्हणलं तसं पहिल्याचं रजिस्ट्रेशनचं सेक्शन 15 खाली तुम्ही मॅरेज परफॉर्म आणि एनी अदर फॉर्म त्याच्या खाली असलं तर स्पेशल मॅरेजच्या Special खाली marriage करू. अदरवाईज हिंदू मॅरेजच्या खाली तुम्हाला जायला पाहिजे आणि त्या हिंदू मॅरेज खाली जाऊन तुम्हाला डिक्लेरेशन पण द्यायला पाहिजे आम्ही सबसिक्वेंटली मॅरेज रजिस्टर केले तर ते पण नलिफाय करा कारण ते अदरवाईज गव्हर्नमेंट रेकॉर्ड मध्ये तुमचं मॅरेज म्हणून चालू राहील सो दॅट हॅज टू बी नलिफाईड. एक फक्त सबसिस्टन्स अलाउन्सची नोटिफिकेशन आली आहे महाराष्ट्रामध्ये ती की बाबा when it comes to women obviously womenच म्हणणार आहेत की हस्बंडला आठ टाका तर they have been exempted. Correct. They don't have to pay subsistence. Subsistence. Otherwise द्यायला लागायचे. Subsistence. म्हणजे आपणच मेंटेनन्स मागायचं तेवढं आपणच आपणच नवऱ्यासाठी नवऱ्याला मी पोचायचं. आमच्या लिटिगेंटच्या तर्फे भरलाय मी. भरलाय पण त्यावेळेस हे नोटिफिकेशन नव्हतं